दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी. तर फायनली मी करत आहे ट्रॅव्हल. ऑलमोस्ट 4 मंथ्स नंतर मी कुठेतरी चालली आहे आणि खूप स्पेशल वेडिंग आहे, त्याच्यासाठी मी ट्रॅव्हल करते आहे. आणि त्याच्यासाठी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की मी कसं प्रेप करते आणि पॅकिंग कशी करते. सो प्रेप अँड पॅकवाला हा व्हिडिओ राहणार आहे, जो मला आवडतो करायला आणि ॲक्च्युली तुम्हाला पण आवडतो बघायला. मी बघितलं आहे तुम्हाला असे व्हिडिओज बघायला आवडतात. तर येस, हेच राहणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला बघायचं असेल की मी कशी तयारी करते आहे लग्नाची आणि कशी पॅकिंग करते आहे, काही टिप्स आणि ट्रिक्स पण देणार पॅकिंग करायच्या. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल देन प्लीज कीप ऑन वॉचिंग. आणि आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. इंट्रोमध्ये मी बोलली तर आहे की मला हे करायचं ते करायचं, टिप्स देणार आहे, काही ट्रिक्स सांगणार आहे. बट ऑनेस्टली माझी पॅकिंग लिस्ट सुद्धा अजून बनली नाही आहे आणि तुमच्यासमोर शान मारते आहे. पण आता आपण ती बनवणार आहोत. आणि ही एक पहिली टिप आहे की तुम्ही ना लिस्ट बनवा पॅकिंगची, म्हणजे मग तुम्ही काही विसरणार नाही. तर आपण तेच करणार आहोत. आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी न्यायच्या आहेत त्याची लिस्ट बनवायची. तर माझ्याकडे हे एक सिंपल लाईफस्टाईलचं जे प्लॅनर आहे 2025चं जे मी घेतलं होतं, त्याच्यामध्ये ना ऑलरेडी त्यांनी ट्रॅव्हल प्लॅनर असं दिलेलं आहे, पॅकिंग लिस्ट दिली आहे बघा. सो याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे क्लोथ्स अँड शूजच्यासाठी एक सेक्शन आहे, देन टॉयलेटरीसाठी आहे, ॲक्सेसरीजसाठी आहे, अदर इसेन्शियल्स अँड फन अँड ॲडव्हेंचर. सो अशा गोष्टी म्हणजे असे त्यांनी त्यांनी त्याला वेगळे वेगळे सेक्शन्स केले आहे. सो त्याच्यामध्ये मी लिहिणार आहे की मला याच्यामध्ये काय 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 लागणार आहे. तर अशी तुम्ही पॅकिंग लिस्ट करू शकता. हे तुमच्याजवळ प्लॅनर नसेल तर तुम्ही असं एखादं स्वतः पण बनवू शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे तुम्ही एका कोऱ्या पेजवरती असं बनवू शकता आणि हे ॲज अ तुम्ही रेफरन्स घेऊ शकता, मी जे तुम्हाला सांगितलं ते. तर आता ते बनवूया आपण. आणि त्याच्यासाठी मला थोडासा आरामात शांततेत विचार करून पॅकिंग लिस्ट बनवावी लागेल. बाय द वे, मला परवा निघायचं आहे आणि मी आत्ता पॅकिंग लिस्ट बनवत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही माझं हे एक नेल बघत असाल, मी आज व्हिडिओ शूट केला होता. सगळे नेल्स निघाले माझे, हे निघतच नाही असं, हे असंच राहिलं. नेल्स पण करायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला वॅक्सिंग अँड ऑल करायचं आहे, म्हणजे ते ग्रूमिंगवाला पार्ट ते आहे. केसांचं ठीक आहे, केस तर आपल्याला तिकडे जाऊन ब्लो ड्राय वगैरे करू, आता सध्या काही करायची गरज नाही आहे. आणखीन काय करायचं आहे प्रेपिंग वाईज, तर एवढंच करायचं आहे. मेकअप ब्रशेस धुवायचे आहेत. ओ माय गॉड, मेकअप ब्रशेस, कपडे धुवायचे आहेत. त्याच्यानंतर मेकअप जे रिमूव्हिंग माझे त्याचे जे क्लोथ्स आहेत म्हणजे मायक्रोफायबर क्लोथ्स वगैरे, ते धुवायला टाकायचं आहे. सो भरपूर काम आहे. पहिले पॅकिंग लिस्ट बनवू. भरपूर पसारा आहे इथे, तो इग्नोर करा. तिकडे पण आहे, तो इग्नोर करा. मला निघायचं आहे 2 दिवसांमध्ये, त्याच्यामुळेच ही सगळी तयारी सुरू आहे आणि सगळा पसारा आहे. बट अँगल मस्त आहे, माझ्या चेहऱ्यावर लाईट येतोय आणि त्याच्यामुळे मला चांगलं वाटत आहे. तर मी आता पटकन लिस्ट बनवते आणि मग तुम्हाला दाखवणार पण मी, डोंट वरी. ही आहे माझी पॅकिंग लिस्ट, पूर्ण भरलेलं आहे. म्हणजे मी एकदम छोटे छोटे हँडरायटिंगमध्ये लिहिलं आहे आणि इतकं सगळं भरलं. आणि इथे आणखीन ॲड होणार आहे. आय डोंट नो मी कसं बसवणार आहे ते माझ्या बॅगमध्ये, कारण की एकच बॅग न्यायची आहे मला. ते ठीक आहे, एक माझी ट्रॉली बॅग राहणार आणि एक मी पाठीवर घेणार ती सॅक राहणार. तर आय थिंक होऊन जाणार, मावून जाणार सामान. मावायला तर पाहिजे, बट ठीक आहे. आता दुसरी लिस्ट, आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत ती पहिले बनायला पाहिजे होती, बट ठीक आहे आता ती बनवते. ओके, सगळं लिस्ट वगैरे बनवून झालंय आणि मला माहिती पडलंय की मला काय काय करायचं आहे नेमकं. तर आता तर पहिले मेकअप ब्रशेस धुवायचे आहेत. सो आता याला आपण 10-15 मिनिट भिजू देऊन त्याच्यानंतर आपण याला वॉश करू. म्हणजे याला आपल्याला व्यवस्थित याचा मेकअप वगैरे रिमूव्ह करायचा आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, काय कुठलं टूल यूज करणार आहे ते दाखवते तुम्हाला. बट सध्या तरी याला आपण इथेच असं ठेवून देऊ. हा अँगल जरा बरा वाटतोय, लाईट पण येतोय आणि ठीक वाटतंय, सगळं दिसत पण आहे तुम्हाला. त्याच्यामुळे इथेच करते. आता मी मेकअप बस असं काढून ठेवणार आहे, जे जे मला घेऊन जायचं आहे. पॅकिंग नाही करणार आहे सध्या, कारण की जे मला पाऊच ज्याच्यामध्ये पॅक करायचं आहे ते मी ऑर्डर केलं, इट इज ऑन द वे, उद्यापर्यंत येऊन जाणार ते. सो आपण जस्ट याच्यामध्ये मेकअप टाकूया. काही मेकअप मी ऑर्डर केलेला आहे, नायकाचा सेल होता तर ते डायरेक्ट बाय द वे मी पुण्याला जाते आहे, तुम्हाला नसेल सांगितलं तर ते डायरेक्टली पुण्यालाच येणार आहे. तिथनंच मग आपण ते यूज करू शकतो. सो एकदम जास्त मेकअप घ्यायची काही गरज नाही आहे सध्या तरी. हे सगळे एवढे सगळे लिप्सचे सगळे प्रॉडक्ट्स आहेत, इतके ऑप्शन्स देते आहे एका लग्नासाठी. 5 लुक्स आहेत गाईज.
5 लूकसाठी ते एवढे कमीच आहे असं मला वाटतं. मी थोडेसे कमी करू शकते आणखी आय फील. मेकअप ब्रशेसला व्यवस्थित धुवण्यासाठी म्हणजे व्यवस्थित क्लीन करण्यासाठी मी हे टूल यूज करते. याच्यामध्ये अशा लाईन्स बनलेल्या आहेत आणि इथे असे छोटे-छोटे डॉट्स पण आहेत. तर छोटे ब्रशेस इथे होतं क्लीन आणि मोठे जे आहेत ते इथे क्लीन होतात. त्याला तुम्हाला असं हातात घालावं लागतं आणि मग मी हे वॉशरूममध्ये जाऊन करणार आहे, पण तुम्हाला इथे दाखवते. एक छोटासा ब्रश घेऊन दाखवते कारण की पाणी सांडणार. हे असं घ्यायचं आणि बस असं 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 क्लीन करायचं. याच्यावरती मी आणखीन थोडंसं बॉडी वॉश वगैरे टाकणार आहे म्हणजे मग ते इझिली क्लीन होणार. तर असं हे क्लीन करत असते मी. ह्याची जर लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार किंवा जर प्रोडक्ट टॅग मला करता आला तर करून देईल. डोंट वरी. आता मी हे क्लीन करते कारण की पाणी इतकं घाण दिसत आहे. पूर्ण मेकअपने भरलेलं आहे पाणी. ओके, मी वॉश केले आणि इथे मी असे वाळू टाकलेले आहेत धुतलेल्या टॉपवरती. सो दॅट ते पाणी जे आहे त्याच्यातलं ते सोक पण करणार माझा खालचा कपडा तो आणि ते सुकून पण जाणार. हाय, इट्स अ न्यू डे आणि तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये बघू शकता की माझे ब्रशेस अजूनही सुकत आहेत. सुकलेले असतील ते आता आपण भरून घेऊया आणि इथे बॅग पण आणली आहे मी. ह्या बॅगमध्ये आपल्याला सगळी पॅकिंग करायची आज. आज माझी ट्रेन आहे आणि आजच पॅकिंग होणार आहे. सो सगळं काही खूप एकदम जॅम पॅक झालेलं आहे शेड्यूल. बट आपण करूया, हम करके दिखाएंगे. तर 1-2 गोष्टी ऑर्डर केल्या आहेत मी आणि त्या पॅकिंगशी रिलेटेड आहे. म्हणजे पॅकिंग इझी करण्यासाठी आपल्याला जेवढं पण सामान स्टुडिओमध्ये सध्या आहे ते मी या बॅगमध्ये डंप करून ठेवते आणि मग नंतर जेव्हा फायनल पॅकिंग करू तेव्हा मग आपण ते व्यवस्थित लावूया. बट आता मला बघायचं आहे म्हणजे व्यवस्थित सगळं घेऊन मी त्याच्यात टाकून ठेवते म्हणजे आपल्याला इझी जाणार. ब्रशेस तर व्यवस्थित सुकलेले आहेत आणि एकदम फ्रेश दिसत आहेत. याचा तुम्हाला कलर अजूनही निघालेला नाही दिसेल, बट तो कलर ते स्टेन पडलेला आहे. बट तसं जर बघितलं तर हे क्लीन आहेत. हा जसं तुम्हाला पिंक दिसत असेल बट हा क्लीन आहे. इकडे मी माझे ब्युटी ब्लेंडर्स भिजू घातलेले आहेत आणि मेकअप पफ जे आहे ते पण भिजू घातले. हे बघा याच्यातलं सगळं जे पावडर आहे ते निघालं बाहेर. आता याला वॉश करते आणि मग हे पण सुकू देणार. संध्याकाळपर्यंत सुकून जाणार जोपर्यंत माझी म्हणजे निघायची वेळ होईल तोपर्यंत आणि मग तेव्हा आपण हे घेऊन जाऊ शकतो. हे बघताय सगळं सामान इथे डंप केलं आणि हे न्यायचं आहे फॉर शुअर. ते मी इथे सगळं डंप केलेलं आहे. अजून तर माझी जी मेन लग्नाला मी चालली आहे त्याची पॅकिंग राहिलीच आहे कारण की ते मी इस्त्री करायला टाकलेले आहेत सगळे कपडे. सो ते घेऊन येणार आणि मग नंतर त्याच्यामध्ये टाकणार. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं होतं मी काहीतरी ऑर्डर केलं मी दाखवते थांबा. हे केलं ऑर्डर. काही नाही ते व्हॅक्यूमवाल्या बॅग्स असतात बघा त्या केलेल्या आहेत कारण की एकतर थंडी पण आहे. सो थंडीचे पण कपडे राहणार. दुसरं म्हणजे लग्नाचे कपडे आहेत आणि लग्नाचे कपडे तुम्हाला माहिती आहे थोडेसे हेवी असतात. बल्कि माझे एवढे हेवी नाही आहेत पण असतात हेवी. तर मग ही लागते आणि ब्लँकेट वगैरे घेऊन जावी लागते. सो अशा ह्या बॅग मागवल्या. हे मी केलं आहे इन्स्टामार्टवरून ऑर्डर आणि याच्यामध्ये 5 पीसेस आलेले आहेत आणि ते होतं 300 की 400 रुपयाचं मला पडलंय. हा सगळा पसारा असाच टाकून जे इस्त्रीला कपडे दिले होते प्रेस करण्यासाठी ते घेऊन येत आहे जाऊन पटकन. मी परत आली आहे कारण की त्यांनी मला म्हटलं की म्हणजे बाजूच्या ते दुकान बंद होतं. बाजूला गेली बाजूच्या दुकानांमध्ये विचारलं तर ते बोलले जस्ट जेवायला गेले आहेत आणि आता ते 4 वाजता येणार दुकान उघडायला. टाइमपास झाला म्हणून घरी आली. वर गेली घरी आंघोळ केली म्हणून कपडे बदललेले दिसत आहेत आणि आता आली. आता काही नाही वरून मी हे सगळे कपडे आणले आहेत तर आपण बाकीची पॅकिंग करूया. त्याच्यात फक्त मी प्रेस करायला म्हणजे इस्त्री करायला फक्त 2 ड्रेस दिलेले आहेत तर ते तर काय नंतर पण भरता येणार. पण सध्याचं आपण मग हे करून टाकूया. ये फायनली मी ज्या पार्सलची वाट बघत होती ते आलं आहे. एक्सपेक्टेशन्सपेक्षा थोडं छोटं आलं आहे. हे आहे मेकअप पाउच जे खूप छोटा आलाय पण आपण याच्यावर म्हणजे याच्यासोबत काम चालवू शकतो. आय फील येस होऊन जाणार माझं सामान बसतं याच्यात. सो हे मग कसं तुम्ही असं रोल करून ठेवलं तर मेकअप याच्यात पूर्ण बसून जातं म्हणून हे ऑर्डर केलं. तर आता याच्यात मेकअप आपण थोड्या वेळाने ठेवू. पहिले तर हे जे काढलेला आहे पसारा तो करून टाकते. घरी घालायचे कपडे 1 वीकसाठी चालली आहे बट घरी घालायचे आणि बाहेर जायचे कपडे एवढे भरले आहेत. आता ह्याला आपण सध्या असंच ठेवूया नंतर करू. अजून टॉवेल नाही टाकला आहे मी.
तो दुसऱ्या बॅगमध्ये टाकावा लागेल असं मला वाटत आहे, किंवा मग असं बाहेरच ठेवावं लागेल. टॉवेल आणि ब्लँकेट बाहेरच ठेवावं लागेल. आता जरा प्रेझेंटेबल वाटते. तर हे बघा, इसमें अभी आता आपण सेग्रिगेट करू शकतो मेकअप सगळं. याच्यामध्ये मोठे फाउंडेशन्स अँड ऑल, मग याच्यामध्ये लिपस्टिक्स, असं काही आपण करायला पाहिजे. हे बघा मस्त बसलाय. आणि एक गोष्ट मी आता नोटीस केली की हे असं वेलक्रोनी ना असं चिपकलेलं आहे. सो आपण हे असं काढून पण घेऊन जाऊ शकतो कुठे पण. तर चांगलं आहे. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मला सांगा, मी देऊ शकते तुम्हाला, कारण की मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आता मी एक पाऊच खाली केलं, म्हणजे मी सामान कमी केलं. आणि आय एम व्हेरी प्राऊड, कारण की या सगळ्या गोष्टींची मला आय डोंट थिंक एवढी गरज आहे. तर हे आपण नाही घेऊन जाऊ. एकदा लिस्ट चेक करते की आपण जे जे सामान लिहिलं आहे त्याच्यात मी आणलं तरी आहे का इथे, आणि मग आपण बघूया. सो शॅम्पू, कंडिशनर, जेल, क्रीम आपण बघत आहात. ही मी भरली आहे. बॅग चेंज केली बाय द वे, आणि ही दुसरी बॅग आहे जी माझ्यासोबत राहणार आहे. पण झाली आहे माझी पॅकिंग. आणि ते जे आपण व्हॅक्यूमवाल्या बॅग्स घेतल्या होत्या त्या सगळ्या फाटून गेल्या, तर त्या काय मी घेतल्या नाही. सरळ सरळ मम्मी आली, इथे मम्मी बसली आहे. मम्मी फायनल माझ्या आउटफिटची फिनिशिंग करत आहे. पण साधं जसं आपण भरत असतो तसंच भरला आहे, कारण की ते आपले बस की बात नाही आहे. तर येस, दॅट्स ऑल. झाली आहे माझी पॅकिंग आणि आता मी निघणार आहे. सो येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघून मजा आली असेल. आणि जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.